तुम्ही वजन वाढू नये, साखरेचं जास्त सेवन नको म्हणून आर्टिफिशियल स्वीटनर किंवा कृत्रिम साखर असलेलं कोल्ड्रिंक पिता? मग या व्हिडिओकडे कान देऊ नये का? संशोधकांच्या माहितीनुसार कृत्रिमरित्या गोड केलेल्या कोल्ड्रिंकमुळे टाईप 2 डायबिटीसचा धोका वाढतो. या रिसर्चमध्ये काय समोर आलं हे पाहण्याआधी व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा रिसर्चचा अभ्यास करून व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप मेहनत लागते. साखरयुक्त कोल्ड्रिंकपेक्षा आर्टिफिशियल स्वीटनर असलेलं कोल्ड्रिंक चांगलं म्हणून आपण डाएट सोडा पितो. पण जर्नल डायबिटीज अँड मेटाबॉलिझममध्ये छापलेल्या रिसर्चनुसार डाएट सोडाचा रोज एक कॅन टाईप 2 डायबिटीजचा धोका 83% वाढवू शकतो. तर साखर असलेल्या कोल्ड्रिंकमुळे टाईप 2 डायबिटीजचा धोका 23% वाढल्याचं संशोधनात आढळून आलंय. ऑस्ट्रेलियामधील या रिसर्चमध्ये 36,000 पेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला, ज्यात साखर असलेल्या कोल्ड्रिंकच्या तुलनेत आर्टिफिशियल स्वीटनरच्या कोल्ड्रिंकमुळे टाईप 2 डायबिटीसचा धोका जास्त वाढतो असं आढळून आलं. तर यासाठी संशोधकांनी लोकांचं वय, वजन, लाईफस्टाईल आणि बॉडी फॅट हे फॅक्टर देखील पाहिले. संशोधकांच्या माहितीनुसार आर्टिफिशियल स्वीटनर्स गट मायक्रोबायोममध्ये म्हणजे आतड्यातील सूक्ष्मजीव समूह बिघाड करण्याची शक्यता असते, ज्यामुळे शरीराचा इन्सुलिन रिस्पॉन्स बिघडतो. सोप्या शब्दात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचं तंत्र बिघडतं. या संशोधनात लोकांमध्ये पॉप्युलर डाएट किंवा झिरो ड्रिंकमध्ये वापरण्यात येणाऱ्या आर्टिफिशियल स्वीटनर्सचा अभ्यास करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेनेही वजन कमी करण्यासाठी नॉन शुगर स्वीटनर्सचा वापर टाळावा अशी शिफारस केली होती. WHO च्या माहितीनुसार नॉन शुगर स्वीटनर्सचा दीर्घकाळ बॉडी फॅट कमी होण्यामध्ये काहीही फायदा नाही. याउलट टाईप 2 डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका वाढण्याची यामुळे शक्यता आहे. तर यापूर्वी करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की या गोष्टी आतड्यातील बॅक्टेरियाचं संतुलन बिघडवू शकतात किंवा शरीरातील साखरेचं प्रमाण वाढण्यामध्ये कारणीभूत ठरू शकतात. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार प्राण्यांवर केलेल्या रिसर्चमध्ये आढळलं की आर्टिफिशियल स्वीटनर आतड्यातील चांगले बॅक्टेरिया कमी करण्यासाठी कारणीभूत आहेत. पण हे सर्व रिसर्च ऑब्झर्वेशनल आहेत आणि आर्टिफिशियल स्वीटनरमुळे डायबिटीस होतो असा पुरावा देणारे नाहीत. आर्टिफिशियल स्वीटनर आणि मधुमेह यांच्या संबंधांबाबत अजून रिसर्च गरजेचा आहे. पण या रिसर्चचा एक मेसेज क्लिअर आहे, तो म्हणजे साखरेला सबस्टिट्यूट म्हणून डाएट ड्रिंक चांगलं अशा भ्रमात अजिबात राहू नका. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.